आज आपण करणार आहोत काजू मटरची भाजी. त्याच्यासाठी लागणारं पालक हे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. हे लसणाच्या कळ्या आहे 7-8 आणि एक कांदा आहे, काजू आहे, मटर आहे. काजू मी गरम पाण्यात भिजायला ठेवते न पालक गरम पाण्यात आपण टाकून देऊन त्याच्यात थोडं मीठ टाकू, म्हणजे रंग बदलत नाही, छान मऊसार होतात. बघा, या आपण पालक गरम पाणी टाकले, थोडं मीठ टाकते आहे. याला खालवर करू म्हणजे ते थोडं मऊसार बी होतात, कलर बदलत नाही. आपण हे पालक आपण एकदम थंड पाण्यात टाकून देऊ. बघा, आपण याच्यातून आता पालक बघा ह्या अशा थंड पाण्यात आपण टाकून बाजूलाच हे बघा, काजू बी आपण पाण्यात टाकून दिले आहे. आता याला बारीक करून घेऊ आपण. 5-7 मिरच्या, हिरव्या मिरच्या बारीक करून घेऊ याच्यामध्येच. बघा, असं बारीक करून घेतलेलं आहे. आता पान त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. हे बेडकी मसाला, बेडकी मिरचीचं पावडर 1 चम्मच, अर्धा चम्मच भिवकरी आहे, काळा मसाला आहे, धनेकूट 1 चम्मच घेतला आहे, चवीनुसार मीठ, पावभाजीचा मसाला, आलं लसणाची पेस्ट. तेल टाकलं आहे, याच्यामध्ये आपण लसूण टाकले आहे. याच्यामध्ये अर्धा चम्मच मी जिरं टाकलं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. आता थोडं मटर टाकून दिले आहे. आता आपण याच्यामध्ये पालक टाकून दिली होती. पालकला चांगलं होऊ देऊ. मटरच्या तिथे पनीर बी टाकू शकतो.
थोडा वेळ होऊ देऊ आपण. बघा याच्यामध्ये आता आपण सर्व साहित्य टाकून देऊ. थोडं मटर शिजतपर्यंत आपण मटर शिजले की काजू टाकून द्या. बरं याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू. मिसळून बघा मटर झालेले. तर याच्यामध्ये आपण काजू टाकून गरम पाण्यात घेऊ. थोडा वेळ होऊ दे म्हणजे भाजी आपली झाली. पाच मिनिटं होऊ दे. बघा आपली भाजी झाली तयार. मला आवडेल करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघा, किती छान दिसते.